आणि दरम्यान आज 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। हिंगोली शहरामधील महावीर भवन या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पावसाचा अंदाज लक्षात घेत बंदिस्त सभागृहामध्ये ही सभा होणार आहे। दुपारी 4 वाजता ही सभा होईल। सभास्थळावरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। बंडखोर खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ करणार आहे। हिंगोली शहरातल्या महावीर भवनामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पावसाचा अंदाज लक्षात घेता स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी या महावीर भवनमध्ये बंदिस्त सभागृहामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सभा ठीक 4 वाजता होणार आहे। आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय आदित्य साहेब, संजय राऊत साहेब, विनायक राऊत साहेब, अनिल भाई आणि अंबादास दानवे आणि इतर अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत। आणि आदरणीय उद्धव साहेबाचं जे मार्गदर्शन होणार आहे ते आम्हाला दिशादर्शक मार्गदर्शन होणार आहे। आणि तुम्ही जे बंडखोर म्हणता ते बंडखोरी नाही, ती गद्दारी आहे। त्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी, गद्दाराच्या छातीत धडकी भरवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या जोशात येणार आहोत। गद्दारांना गद्दाराची लायकी दाखवण्यासाठी आजची ही सभा आहे। आणि आदरणीय उद्धव साहेब, ज्या उद्धव साहेबाच्या चेहऱ्याकडे, उद्धव साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्व लोकांनी त्या हरामखोर गद्दाराला मतदान केलं, निवडून दिलं 15 दिवसात, त्या गद्दाराला त्याची जागा दाखवण्यासाठी या ठिकाणी मोठी सभा होत आहे आणि उद्धव साहेब त्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर हे आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख। गद्दारांना गद्दारांची जागा दाखवण्यासाठी आज ही सभा होणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुटेसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.